आज पूजेच्या दिवशी निश्चय निर्धार करू, गंभीरता आतमध्ये आणा की आम्ही आजपर्यंत काय झालं ते चुकलं आमचं. आई ह्याच्या पुढे आम्ही मात्र नेटाने प्रत्येकाने स्वतःसाठी मिळायचं आणि ग्रुप बनवायचाच नाही. कोणी कुणाच्या विरुद्ध बोलायला सुरुवात केली की त्या माणसाला छाटूनच टाका म्हणजे बरोबर होतं. ग्रुप बनवायचा नाही. ज्यांनी ग्रुप बनवायला सुरुवात केली मी बघा तिथे मग धाड आणणार आणि ते मला फार सोपं काम आहे. कोणी ग्रुप बनवायचा नाही, कोणत्याही सेंटरवर ग्रुप बनवायचा नाही. आणि ते कुलकर्णींना मी लीडर केलेलं आहे. त्यांना कुणी चॅलेंज करायचं नाही आणि कुणी त्यांच्याशी वाद घालायचा नाही हे मी सांगून ठेवते तुम्हाला निक्षून. कुणी जरी वाद घातला तर मग माझं त्यांचं पाहून घेईन मी. बिलकुल एक अक्षराने क्वेश्चन करायचं नाही. जर त्या माणसाचं चुकलं तर मी त्याला ठीक करते आणि काढूनही टाकते, पण तुम्ही मध्ये बोलायचं नाही. मी प्रत्येकाशी संबंध ठेवू शकत नाही हे लक्षात आणलं पाहिजे. सुसंबद्धता तशीच या शरीरात जशी सुसंबद्धता आहे त्याला कारण आहे की एकाचं कनेक्शन दुसऱ्याशी, मग एकाच्या हातात एवढं एकाच्या हातात एवढं असे सगळे वेगळे वेगळ्या संस्था आहेत. जोर जबरदस्ती करायची नाही. स्वतःवर जोर जबरदस्ती करा, स्वतःला नीट करा, स्वतःला बघा, स्वतःकडे लक्ष द्या. आणि कशी बघा तुम्ही ह्या पुण्यभूमीत जर तुमचं झालं नाही, अहो इथे तर नाचलेले कुजलेले लोकसुद्धा वर येतील तर तुमच्यासारख्याने का येऊ नये. ह्या पुण्यभूमीत तुम्ही जन्म घेतला ते पूर्वजन्माच्या अकलेने घेतला आणि पूर्वजन्माचं सगळं सुकृत तुम्ही काय आता मुळामुठ्यात घालणार आहात. अहो ते सगळं सुकृत काय तुम्हाला दिलं त्याच्यामुळे इथे जन्माला घातलं, एवढ्या मोठ्या जागी आलात तुम्ही, आज सहयोगात आला आणि आता हे काय काढलंय. सगळ्या गोष्टी सहयोगाच्या करायच्या, मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, क्षुद्र गोष्टी करायच्या नाही. जो मनुष्य क्षुद्र गोष्टी करेल त्याला म्हणायचं तुम्ही सहयोग सोडा. अगदी त्याला स्पष्ट आहे बघा, कृपा करून तुम्ही सहयोग सोडा. कुणी क्षुद्र गोष्टी करायच्या नाही. मी असं करतो, मी तसं करतो असा अहंभाव दाखवायचा. मी काही करत नाही, माताजी सर्व करतात. ज्या दिवशी हे सुरू होईल त्या दिवशी तुमच्यातल्या सर्व शक्त्या जागृत होतील, नाहीतर सगळ्या नष्ट पावतील. आणि माझ्यापासनं दूर हटून त्रासच होणार आहे. तेव्हा माझ्यापासनं हटू नका, दूर जाऊ नका, या पदराखालीच राहा. इथंच आराम आहे सगळ्यांना, तिथंच सुख आहे सगळ्यांना. इकडे तिकडे भयकाचं नाही, कोणाच्या ह्याच्यात यायचं नाही. संभाजीरावांनी जर त्या कब्जी कलुशाचं ऐकलं नसतं तर आज ही आपल्या महाराष्ट्राची दशा झाली नसती. एकट्या कब्जी कलुशाने संबंध महाराष्ट्राला सर्वनाश करून टाकला. तसेच आपल्यात पुष्कळ त्या कब्जी कलुशे मला दिसत आहेत. त्यांच्या नादी लागायचं नाही. इथे शिवाजी महाराजांसारखे छत्रपती उभे झाले पाहिजे तरच हा पुणा आहे आणि पुण्याची पुण्याई, नाही तर बेकार आहे सगळं. कळलं का? आता मनामध्ये निश्चय करून असं बसायचा, निर्धार करून बसायचं. आय एम सॉरी आय हॅड टू स्पीक इन मराठी लँग्वेज because Pune is a very, very important, extremely important place. And the people have a special gift of God that they are born. Punya Nagari is the name. Punya Patanam means all the punyas, all the good deeds that they did in their previous lives is poured into this. All the saints have praised this place. In the ancient times, in the ancient books, it is written as this is a Punya Patanam, is the place, is the city of Punyas. So in such a great place you all have come, you should be very thankful. I'm just addressing to them that you are born in such a great country, in such a great city, and you have a special, very special responsibility. And that's what I was advising them, that these foreigners have come. They are also very lucky people to come to this great city of Punyas. And by God's grace, I'm sure they will achieve a big ascent in this puja. So let us all decide today not to worry about small frivolous things, but think of something higher that we want to achieve. The highest that we want to achieve in our ascent. The greatest that we want to achieve in our life. This is the place where you can achieve it. And that's why I'm going to settle down in Pune. This is the place where you are going to grow very big. It's the best place to grow great in your ascent. And that's why it's very important. Today's puja is extremely important. May God bless you.